आणि मी तुम्हाला मोबाईल समस्या याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. त्याचप्रमाणे परकीय राजवट आपल्यावर लादली गेली होती, त्याचप्रमाणे आज या मोबाईल योजने आपल्यावर लादली गेली. यातून बाहेर पडणे हे आपलं कर्तव्य आहे. हा मोबाईल वाईट नाही, त्यासाठी वापर वाईट आहे. स्वराज्य आपल्या हातात आहे, तसे या यंत्राचे नियंत्रणही आपल्या हातात आहे. वेळेचे नियोजन करा. दिवसातून किती वेळ मोबाईल वापरायचा ते ठरवा. संवादात महत्त्व द्या. आपल्या कुटुंबाशी आणि अभ्यासात प्रत्यक्ष वेळ द्या. वाचन आणि चिंतन करा. पुस्तके वाचा. निसर्गात फिरा आणि स्वतःसाठी वेळ द्या. निरुपयोगी माहितीसाठी तर राहा. केवळ आवश्यक आणि सत्य माहितीसाठी आत्मसात करा. आपापल्या जीवनाचा ताबा परत घ्यायचा आहे. या मोबाईल सारख्या यंत्राला आपला गुलाम बनवू देऊ नका, तरी त्याचे स्वामी बना. याचा योग्य वापर करा. समाजाशी जोडून राहा आणि आपल्या ऊर्जेचे आणि योग्य नियंत्रण ठेवा. हे आपलं खरंच स्वराज्य आणि सार्वजनिक हा मोबाईल आहे. हा मोबाईल आपल्यासोबत कधीही सोडत नाही. ही कोणती प्रगती की स्वराज्यावर आलेले संकट आहे. मी शेवटी एवढंच बोलेल. एवढासा मोबाईल ज्याला सर्वांना लाडका, एवढासा मोबाईल ज्याला सर्वांना लाडका. माणूस माणसाजवळ असतो त्याला प्रेमाचा करता, झाला प्रेमाचा करता. जय हिंद, जय भारत.